हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत प्लम केक. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी खजूर घेतलेले आहेत, सालं काढलेली, त्याचे बिया काढलेल्या आहेत, हे मनुका घेतलेले आहेत आणि शेरी घेतलेले आहेत आणि टुटी फुटी हे बघा. आणि हे अंजीर घेतलेले आहेत. अंजीर एका बोलमध्ये टाकायचे आहेत. त्यामध्ये ह्या टुटी फुटी टाकायची आहे, यामध्ये चेरीज टाकायच्या, मनुके टाकायचे आहेत. हे तुम्ही ड्रायफ्रूट्स कमी जास्त कसेही करू शकता. आणि हे गावठी आहे त्याच्यामुळे हे जरा जाड दिसत आहेत. आणि हे खजूर आहेत. आता हे रेड वाईन आहे, ती रेड वाईन आपण पाव कप घेतलेली आहे आणि याच्यामध्ये टाकायची आहे आणि ही चांगली मिक्स करून घेऊयात. हे बघा. आणि याच्यामध्ये आता आपण हे मध टाकलेली आहे. मधीने खूप छान चव येते त्याला, ह्या केकला, त्यामुळे मध टाकायचे आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला कमीत कमी 2 ते 3 दिवसासाठी भिजत ठेवायचे आहे. आता हे झाकण ठेवून असंच ठेवायचं आहे. आता एक पॅन घेतलेला आहे, पॅन गरम करायला ठेवायचा आहे. त्यामध्ये आपण हे बघा पाव कप साखर टाकलेली आहे, अशी पसरून टाकायची आहे. आणि पाव कप आपल्याला मिक्सरला लावून घ्यायची आहे. त्यामध्ये हे बघा दालचिनी, 3 विलायची टाकलेले आहेत आणि 1 लवंग टाकलेली आहे आणि सुंठ पावडर 1 चमचा. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे साखर चांगले मेल्ट होऊन द्यायची आहे. हे बघा, आता ह्याला फेस आलेला आहे. आता याच्यामध्ये पाव कप पाणी टाकायचं आहे आणि चांगलं हलवायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता हे सिरप झालेलं आहे, पूर्ण थंड व्हायला ठेवायचं आहे. आणि आता आपण गॅसवर पातेलं ठेवायचं आहे. पातेल्यामध्ये हे एक स्टँड ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून प्रीहीटला ठेवायचं आहे. हे बघा, हे टेनला पण बटर पेपर लावून ठेवलेला आहे. आता हे बघा, याच्यामध्ये जायफळ थोडं किसून टाकलेलं आहे. आता हे बघा, हे 3 दिवसांनी चांगले हे ड्रायफ्रूट्स भिजलेले आहेत. आता एका पातेल्यामध्ये पाव कप तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे व्हॅनिला एसेन्स टाकायचं आहे. आणि हे सिरप जे थंड झालेलं आहे, पूर्ण थंड झालेलं आहे, ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करूयात. अशा पद्धतीने चांगलं मिक्स करायचं आहे. आणि त्यामध्ये 1 कप मैदा टाकलेला आहे, पाव कप कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे, 1 चमचा कोको पावडर टाकलेली आहे. आता हे चांगलं चाळून घ्यायचं आहे, व्यवस्थित चाळून घ्यायचं आपण. हे बघा, अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आता ही जी आपण शुगर पावडर केलेली आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे आणि तीही आपण व्यवस्थित मिक्स करून चाळून घ्यायची आहे. हे बघा, म्हणजे जे काय वरती घाण असेल ते बाजूला करून टाकायचे. आणि हे बघा, आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं हलवून मिक्स करायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे. गोडाचा पदार्थ असल्यामुळे थोडं मीठ टाकलं की चव छान बॅलन्स होते. आता हे बघा, हे अशा पद्धतीने झालेलं आहे. आता पाव कप आपल्याला बदाम पावडर बारीक करून टाकायचे आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या बेरीज आहे, सगळ्या ह्या ड्रायफ्रूट्स भिजत घातलेले आहेत, ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं हलवून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने चांगलं हलवून घ्यायचं आहे. खूप छान होतं आणि पटकन होतं. हे बघा, आता 2 चमचे आपल्याला दूध टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात. हे बघा, आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये बेकिंग पावडर 1 चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि विनेगर पाव चमचा.
आता हे चांगलं परत मिक्स करून घेऊयात. आता या टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे. आता याच्यावर आपल्याला ड्रायफ्रूट्स जेवढे आवडीचे वाटत असतील तेवढे टाकायचे आहे. टाकले तरी ठीक आहे, नाही टाकले तरी चालेल. आता बघा काजू घेतलेले आहेत, टुटी फुटी, चेरीज टाकायचे आहेत, बदाम, हे सगळं डेकोरेट आपण करून घ्यायचं आहे. अंजीर टाकलेले आहे, जे आपल्याला पाहिजे असतील ते टाकायचे आणि याच्यामध्ये हे ठेवून द्यायचं आहे. आता आपण वरती झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी 45 मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला असंच ठेवायचं आहे. हे बघा आता 45 मिनटाने एक टूथपिक टाकायची आहे. हे बघा क्लीन निघाली आहे. हे बघा आता झालेला आहे केक रेडी. थँक्यू.